नगरपालिका निवडणुकीत भाजपने युती धर्म पाळला नाही तर आम्ही सुद्धा निवडणुकीत युती धर्म पाळायला बांधील नाही. जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांचा भाजपला इशारा. सातारा जिल्ह्यात 9 नगरपालिकांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपने सर्वच ठिकाणी आपले स्वबळावर उमेदवार दिलेत. मित्रपक्षांना विचारात न घेतल्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांनी भाजपला इशारा दिलाय. यावेळी त्यांनी सातारा नगरपालिकेमध्ये भाजप पक्षाने मित्रपक्षांचा सन्मान राखायला पाहिजे. सातारा नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्षाने युती धर्म न पाळल्यामुळे शिवसेनेचे 13 उमेदवार उभे राहिले आहेत. मात्र यापुढे भाजप पक्षाने शिवसेनेचा मान सन्मान ठेवला नाही तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आदेश दिल्यास भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे असले तरी आम्ही युती धर्म पाळायचा का नाही हा निर्णय शिवसैनिकांचा असेल, असा थेट इशारा जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांनी भाजपला दिलाय. काय सांगाल? नाही, मुळात महायुतीचा विषय आहे, पण ते विश्वासातच घेत नाहीत ना. विश्वासात घेत नसतील तुम्ही अजून पण लक्षात घ्या. पक्ष आमचा वाढतोय. पालकमंत्री महोदय पक्षात लक्ष देऊन सातारा जिल्ह्यामध्ये शरद कणसे साहेब मिळून पक्ष संघटना वाढते, धनुष्यबाण वाढतोय, शिवसेनेच्या विचारांची लोक वाढत चाललेली आहेत. असं असताना पालकमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जर युती धर्म पाळत असतील आणि त्यांना जर किंमत देत नसतील तर मात्र सर्व शिवसैनिकांनी त्यांच्याकडे घळ घातली आणि घळ घालताना आम्ही सक्षम 13 उमेदवार उभे केले. अजूनही करू शकलो असतो, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक देत आहेत त्या विषयात आम्ही जरा थोडंसं घाण राहिलो आणि 13च्या 13 उमेदवार आमचे नगरपालिकेत दाखल होतील एवढा असंतोष खाली जनतेमध्ये आहे. आणि पालकमंत्र्यांच्या चेहऱ्याला, त्यांच्या विचाराला या शहरामध्ये लोक मानणारी आहेत. ह्या हिशोबाने आम्ही 13 सक्षम उमेदवार उभे केलेत. अजूनही जर तुम्ही युतीमधनं आमचा विचार करण्याचा, शेवटी आम्हाला वरचं मत द्यायचा अधिकार आहे की नाही. नगराध्यक्ष पदाला आम्ही मतदान द्यायला 13 उमेदवार जे उभे केले त्यांना नगराध्यक्ष पदाला द्यायचंय. त्यातनं सुद्धा पालकमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आम्ही नगराध्यक्ष पदाला अर्ज कोणाचा भरला नाही, तिथं आम्ही उमेदवारी दिलेली नाही. एवढं असून सुद्धा जर तरी सुद्धा आम्हाला जर अजून विश्वासात घेत नसतील तर मात्र अवघड आहे. आम्ही पालकमंत्री महोदय ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनंच आम्ही करू. शरद कणसे साहेब सांगतील त्या पद्धतीनंच आम्ही करू. अजूनही या गोष्टीचा विचार करणं वेळ गेलेली नाही. विचार करावा. आम्हाला शेवटी मान सन्मान जर नसेल होत, आम्ही आमचा निर्णय घ्यायला आम्ही मोकळे, कोणाला बांधील नाही. आम्ही किंवा पालकमंत्री असतील किंवा शिवसैनिक असतील शहरामधले, हे 13 उमेदवार असतील किंवा जनता आहे, हे आमच्या विचारानं चालणारी पण लोक आहेत ना शहरामध्ये. ज्या वेळेस पालकमंत्री महोदय सांगतील त्यावेळेस निर्णय काही होऊ शकतो, एवढं मात्र नक्की जिल्हा प्रमुख ह्या नात्याने मी सांगू शकतो. जे 13 उमेदवार दिले ते सक्षम आहेत, ते पालकमंत्री महोदयांच्या विचारानं चालणार आहेत. माझं असं सांगणं आहे, युती धर्म एका हाताने टाळी वाजत नाही. माझं असं सांगणं आहे, युती धर्म पाळायचा असेल तर दोन्ही हाताने टाळ्या वाजल्या पाहिजेत ना. नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराला मतदान द्यायचं का नाही द्यायचं किंवा आमचा निर्णय हा आमचा स्वतःचा असणार आहे. त्यामुळे येत्या काळात जे पालकमंत्री सांगतील ते आम्ही मात्र नक्की करू.